नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये. मित्रांनो, आज मी आपणासमोर डॉक्टर आहा साळुंखे लिखित गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो या पुस्तकातील काही पॅराग्राफ वाचून दाखवणार आहे. संत नामदेवांसारख्या महामानवाला मंदिरात कीर्तन करीत असताना हिंदू धर्माच्या मुखंडांनी शूद्र म्हणून मंदिरातून हाकलून दिले. उदात्त जीवनमूल्यांच्या क्षेत्रात मोठी परिपक्वता गाठलेल्या या महापुरुषाला कच्चे मडके ठरवणाऱ्या खोटारड्या कथा त्यांनी प्रस्तुत केल्या. संत ज्ञानेश्वरांसारख्या कोवळ्या भावंडांचा अपार छळ केला. संत तुकारामांसारख्या महात्म्याची गाथा बुडवली. शूद्र असल्यामुळे धर्माविषयी काही लेखन करण्याचा, विचार मांडण्याचा त्यांना अधिकार नाही असे म्हणून त्यांना छळले. पुढे राजर्षी शाहू महाराज बहुजन समाजाच्या उद्धारासाठी जीवाचे रान करीत आहेत हे पाहून ब्राह्मणांचा इतका जळफळाट झाला की त्यांनी या युगप्रवर्तक राजाला अपार मनस्ताप दिला, जीव घेण्या यातना दिल्या. अशा प्रकारच्या अत्यंत क्रूर आणि कुटील अशा परिस्थितीने घेतल्यानंतरही बहुजन समाज त्या परिस्थितीमधून निघणाऱ्या स्वाभाविक निष्कर्षाला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवत नाही हे पाहून माझा जीव कासावीस होतो. संत तुकारामांविषयी जर आपल्या मनात आत्यंतिक आदर आहे तर त्यांची गाथा बुडवण्यास कारणीभूत होणारे धर्मग्रंथ हे आपले कसे काय असू शकतात हे मला समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे केवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व, पराक्रमी, कर्तृत्व संपन्न, सद्गुणी, न्यायप्रिय, भाषेतली विशेषणे कमी पडावीत एवढे विलक्षण महात्म्य असलेला महापुरुष. शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी स्वतःचा जीव वेळोवेळी मृत्यूच्या दाढेत घालून ज्यांच्या धर्माचे रक्षण केले त्यांनीच त्यांना शूद्र म्हणून राज्याभिषेकाचा अधिकार नाकारला. त्यांना वैदिक मंत्राचा अधिकार नसल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील एकही वैदिक पुरोहित त्यांच्या राज्याभिषेकासाठी पुढे आला नाही. त्यांनी उरावर मृत्यू झेलून उभारलेले राज्य गिळंकृत करण्यासाठी मात्र ब्राह्मणांनी जीवाचा आटापिटा केला. त्याच हेतूने अत्यंत कर्तबगार अशा छत्रपती संभाजी महाराजांना बदफैली ठरवले. त्यांना पकडून मोगलांच्या ताब्यात देण्याची कटकारस्थाने केली. अपप्रचाराच्या जोरावर त्यांची आत्यंतिक बदनामी केली. छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आपण पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावे इतके युगप्रवर्तक कार्य त्यांनी केले आहे. मग ज्या धर्माच्या प्रमुखांनी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तो धर्म आपला कसा मानता येईल हेही मला कळत नाही. महाराज जर हिंदू होते, वेद हे जर हिंदूंचे धर्मग्रंथ आहेत, तर महाराजांना त्यांच्या स्वतःच्याच धर्मग्रंथांचे मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही असे म्हणणारे लोक आपलेच धर्मबांधव आहेत असे मानणे हा एक प्रकारच्या गुलामगिरीचाच भाग ठरत नाही का? आज आमच्या तरुण मुलांना गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणायला शिकवलं जात आहे. आम्ही हिंदू आहोत म्हणजे नेमके कोण आहोत? हिंदुत्वाने आमच्या वाट्याला काय दिले आहे? आम्ही कितव्या दर्जाचे हिंदू आहोत? ज्ञानेश्वर हिंदू नव्हते काय? मग त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा छळ का करण्यात आला? छळ करणारे कोणी हिंदू द्वेष्टे अहिंदू होते की हिंदुत्वाचा बुरखा घेतलेले ब्राह्मण होते? संत नामदेव जिथे कीर्तन करीत होते ते हिंदूंचेच मंदिर होते ना? आणि त्यांना तिथून हाकलणारे कोण होते? आम्ही कशाचा अभिमान बाळगायचा? हिंदू धर्मग्रंथांच्या आधारे संत तुकारामांची गाथा बुडवली गेली. त्याच ग्रंथांच्या आधारे शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आला. अशा कृतींचा अभिमान बाळगायचा? ज्यांना आपले स्वत्व शाबत ठेवून माणूस म्हणून जगायचे आहे त्यांनी या सगळ्याचा शांतपणे विचार करावा. ब्राह्मणांनी अब्राह्मणांच्या वाट्याला जे धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन दिले आहे ते त्यांना हिंदू धर्माचे दुय्यम अनुयायी बनवणारे आहे. त्यांच्याकडे प्रथम दर्जाची आणि प्रसंगी ब्राह्मणापेक्षाही सरस गुणवत्ता असूनही त्यांना सुमार ब्राह्मणांपेक्षाही हीन मानले जाते. सामान्य कुतीच्या ब्राह्मणांनाही जी प्रतिष्ठा आणि संधी विनासायास मिळते ती प्रतिभाशाली अब्राह्मणांना अनेकदा आयुष्यभर कष्ट करूनही मिळत नाही. ब्राह्मणांनी आपल्या धर्मशास्त्रातून केलेले असंख्य नियम अब्राह्मणांच्या काळजावर घाव घालणारे आहेत. त्यांचा कमालीचा अपमान करणारे आहेत. त्यांच्या स्वतःच्या मनात आत्मतुच्छतेची भावना निर्माण करणारे आहेत. थोडक्यात म्हणजे या नियमांच्या आधारे ब्राह्मणांनी अब्राह्मणांना आपले गुलाम बनवण्याची यंत्रणा उभी केली आहे. ब्राह्मणांनी अब्राह्मणांविषयी जी हजारो विषारी वचने लिहून ठेवली आहेत तशा प्रकारचे केवळ एक वचन अब्राह्मणांनी ब्राह्मणांविषयी उच्चाटले तर ब्राह्मण लोक लाख लाख डंक मारतील, पिसाळून उठतील, त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. हा अपमान पचवणे त्यांना फार फार जड जाईल. मग अब्राह्मणांनी मात्र ब्राह्मणांनी केलेला अपमान निमूटपणे का बरे पचवावा? स्वतंत्र मानव म्हणून स्वाभिमानाने जगण्याची पुरेपूर क्षमता असतानाही ब्राह्मणांचे गुलाम म्हणून का जगावे? संपूर्ण इतिहासामध्ये ब्राह्मणांनी धर्माच्या आधारे अब्राह्मणांना गुलाम बनवण्याची पराकाष्ठा केली आहे. आता अब्राह्मणांच्या पुढे स्पष्ट असे दोन पर्याय आहेत. ब्राह्मणांचे गुलाम म्हणून लाचारीने जीवन जगायचे की स्वतंत्र मानव म्हणून फुललेल्या स्वत्वाचे जीवन जगायचे? ब्राह्मण जर अब्राह्मणांना गुलाम मानत असतील आणि त्यासाठी धर्माचे हत्यार वापरत असतील तर गुलाम बनू पाहणाऱ्या ब्राह्मणांचा आणि अब्राह्मणांचा धर्म एकच कसा असू शकेल? धर्म एक कुणाचा असतो?
ज्यांना परस्परांविषयी प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आत्मीयता आहे, त्यांचा धर्म एक असू शकतो. ज्यांच्या आदराची स्थाने आणि अभिमानाचे विषय एकच असतात, त्यांचा धर्म एक असतो. ज्यांची जीवनमूल्ये समान असतात आणि ज्यांना समान समान धार्मिक अधिकार प्राप्त झालेले असतात, त्यांचा धर्म एक असतो. अशा प्रकारच्या कसोट्या लावल्या तर ब्राह्मणांचा आणि अब्राह्मणांचा धर्म एकच असू शकत नाही, हे हजारो पुराव्यांनी सिद्ध करता येते. धर्माच्याच आधारे शोषण करणारा वर्ग आणि धर्माच्याच कारणांमुळे शोषणाला बळी पडलेला वर्ग यांचा धर्म एकच कसा काय असू शकेल? त्यांचा धर्म एक मानणे म्हणजे शोषण व्यवस्थेला मान्यता देणे होय. यामध्ये शोषकांचा फायदा आहे आणि त्यामुळे ती व्यवस्था टिकवण्याचा ते पराकाष्ठेचा प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे. पण जे शोषणाला बळी पडले आहेत त्यांनी ती व्यवस्था टिकवण्यासाठी जीवावर उदार व्हावे. याला गुलामगिरी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? धन्यवाद मित्रांनो.